श्रावण महिना सुरू होताच या 3 वृक्षांना हळू स्पर्श करा. छप्पर फाडून पैसा येईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 13 ऑगस्ट श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी या 3 झाडांना शांतपणे स्पर्श करा. छप्पर फाडले जाईल, पैशांची कमतरता भासेल, श्रीमंतांना इतकी संपत्ती मिळेल की ते व्यवस्थापित करू शकणार नाहीत. जन्माच्या वेळी गरिबी त्वरित दूर होईल. जर तुमचा दूरवर विश्वास नसेल तर 13 ऑगस्टला म्हणजे श्रावणाच्या पहिल्याच दिवशी व्यावहारिक कार्य करा. भक्तांनो, अद्भुत देव वृक्षांबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. श्रावण महिन्यात त्या देव झाडांबद्दल स्वतः भोलेनाथजी राहतात आणि ही झाडे तुमच्या घराच्या आसपास अगदी सहजपणे सापडतील. या देव वृक्षाबाबत महादेवांनी स्वतः आपल्या प्रिय भक्त रावणाला सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तींना योग्य वेळी योग्य कृतीनुसार 13 ऑगस्ट श्रावणाच्या पहिल्या दिवशी या झाडांना स्पर्श केला तर त्यांच्या घरात महादेवाचे आशीर्वाद मिळतील आणि त्यांच्या आयुष्यात सुरू असलेली गरिबी आणि दारिद्र्य दुःख संपेल. जन्मताच गरिबीचे त्वरित उच्चाटन केले जाईल. तुमचे नशीब 7व्या आकाशावर असेल. तुम्ही जिथे जाल तिथे संपत्ती आणि संपत्तीच तुमच्या मागोमागे येईल. त्यामुळे भक्तांची तुम्हाला एक विनंती आहे की एक छोटीशी विनंती आहे भक्तांनो, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुमचा फायदा होऊ शकतो. संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ पहा. आज जर तुम्ही अधूनमधून व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला आयुष्यात कधीच यश मिळणार नाही आणि तुम्ही वर्षभर अस्वस्थ राहाल. म्हणूनच भक्तांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी झाडे सांगणार आहे ज्यांना स्पर्श केल्याने तुमची गरिबी दारिद्र्य लगेच क्षणात दूर होईल. होय मित्रांनो, भोलेनाथजी आणि माता लक्ष्मी तुमच्याबद्दल इतके दयाळू असतील की येणाऱ्या काळात तुम्ही श्रीमंत व्हाल. जर तुम्ही या झाडांना स्पर्श केला जे आम्ही तुम्हाला 13 ऑगस्ट श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी सांगणार आहोत तर तुमची गरिबी दूर होईल. यावेळी अनेक वर्षानंतर भाविक एका दुर्मिळ योगायोगात सापडणार आहेत. आम्ही तुम्हाला या झाडांबद्दल सांगणार आहोत तर तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे योग्य वेळी आणि शुभ वेळ पाहून त्यांना स्पर्श केला तर माझ्यावर विश्वास ठेवा मित्रांनो, काही दिवसानंतर तुमच्या आयुष्यात पैशांचा पाऊस पडू लागेल. मग तुम्हाला तुमच्या जीवनात प्रगती करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्ही आनंदाने भरून जाल. मित्रांनो, 13 ऑगस्ट श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी जर तुम्ही या देववृक्षांना स्पर्श केला तर तुम्हाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा आशीर्वाद मिळेल. त्यामुळे सर्व तपशिलांसाठी हा व्हिडिओ पहा. चला तर मग जाणून घेऊया 13 ऑगस्टच्या श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोणत्या झाडांना स्पर्श करावा. परंतु त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा. चला तर मग ही व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू संस्कृतीत अनेक प्रकारच्या पौराणिक विश्वासांना महत्त्व दिले गेले आहे. अशी अनेक झाडे आहेत आणि रोपे देखील आहेत. त्यांना देववृक्ष म्हटले गेले आहे आणि ती खूप शुभ देखील मानले जातात. निसर्गात अशी अनेक झाडे आहेत जे आपल्या जीवनात चालू असलेल्या समस्या दूर करतात. विशेष म्हणजे लोक झाडाशी केवळ पूजाच करत नाहीत तर त्यांचं औषध म्हणून देखील बरेच लोक वापर करतात. हे अनेक प्रकारचे प्रमुख रोग बरे करतात आणि अनेक प्रकारची झाडे आणि वनस्पतींचा उल्लेख देखील पुराणांमध्ये आहे. मित्रांनो, 13 ऑगस्ट श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी जर तुम्ही देखील या झाडांना स्पर्श केला तर तुम्हाला महादेवांचा आशीर्वाद मिळेल की तुमच्या आयुष्यातील सर्व त्रास दुःख दूर होतील. शास्त्रीय मान्यतेनुसार संपूर्ण श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ स्वतः चमत्कारी वनस्पतीवर बसतील. या चमत्कारी वनस्पतीवर ज्यावर आपण व्हिडिओत बोलणार आहोत आणि आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही याविषयी झाडांना स्पर्श केला तर ते तुमचा तरफा ओलांडेल आणि त्याच वेळी तुम्हाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा आशीर्वाद मिळेल. मग स्वतः विधवा देखील तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. आम्ही तुम्हाला त्या वनस्पती चमत्कारी झाडांबद्दल सांगण्यापूर्वी आम्ही तुम्हाला सावध करतोय जेणेकरून तुम्हाला त्या दिव्य झाडांना स्पर्श करण्याची योग्य शुभ वेळ मिळेल. श्रावणाची नेमकी तारीख आणि वेळ जाणून घेऊया. हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावणाचा पवित्र महिना 13 ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि 11 सप्टेंबर रोजी संपेल. भक्तांनो, सर्वप्रथम
13 ऑगस्टच्या श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी आपण कोणत्याही वेळी या वनस्पतीला स्पर्श करू शकता. त्यात काही अडचण नाही. आता कोणत्या रोपांना स्पर्श करावा हे सांगण्यापूर्वी तुम्हाला जास्त वेळ न घालवता आपल्या हिंदू धर्मात भक्तांनो माता राणीचे अनेक रूप सांगितले आहेत, ज्यामध्ये झाडांना भीमादेवीचे रूप म्हटले जाते. आज आम्ही तुम्हाला अशा झाडांबद्दल सांगणार आहोत. त्याला 13 ऑगस्टच्या श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी स्पर्श करणे खूप शुभ मानले जाते. फक्त श्रावण महिनाच त्यांना स्पर्श केल्याने सर्व शत्रू, कर्ज, गरिबी, दारिद्र्य दूर होते. श्रावण महिना हा भगवान शिवाचा पूजेसाठी खूप शुभ मानला जातो आणि पवित्र देखील मानला जातो. श्रावण महिन्यात काही झाडे आहेत त्यांना देववृक्ष म्हणतात. देवतांना वृक्ष म्हणतात. ते देवीचे प्रकटीकरण आहेत. काली मातेचे अनेक रूप आहेत आणि आपल्या धर्मात आपण तिची देवी म्हणून पूजा करतो. विज्ञान असे म्हणते की झाडे आणि वनस्पती मानवांना विनामूल्य ऑक्सिजन देतात आणि झाडे वनस्पती आपल्याला ऑक्सिजन देतात आणि आपल्याकडे असलेले कार्बन डायऑक्साईड शोषून घेतल्यास तो सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टी स्वतःच नष्ट करू शकतो. 13 ऑगस्टच्या श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी शमीच्या झाडांना स्पर्श करून तुम्हाला तुमच्या शुभेच्छा सांगायच्या आहेत. ज्या काही इच्छा आहेत ते सांगायच्या आहेत. जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्हाला दिसेल की तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुमची गरिबी संपेल. या दिवशी शमी वृक्षाचा प्रभाव तुमच्यासाठी खूप मोठा असणार आहे. तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे यश हे श्रावणातील शमी वृक्षाचा आशीर्वाद घ्या आणि तुमच्या जीवनात आनंदाने समृद्धी आणा. आता फक्त तिसऱ्या झाडाबद्दल बोलतात, ज्याला देववृक्ष देखील म्हणतात. पारिजातकाच्या झाडाचा उगम समुद्राच्या मंथनाने झाला आणि देवराज इंद्राच्या नंदनवनमध्ये त्याची स्थापना झाली. नंतर भगवान कृष्णाने मानवी कल्याणासाठी हा वृक्ष पृथ्वीवर आणला. हे झाड लक्ष्मीचे रूप मानले जाते, कारण लक्ष्मी मातेचा जन्म ही समुद्र मंथनाने झाला आहे. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात थकवा आणि वेदना असेल किंवा उपवासादरम्यान त्रास असेल तर संध्याकाळी पारिजातकाच्या झाडाला स्पर्श केल्याने या सर्व समस्या दूर होतात. 13 ऑगस्टच्या पहिल्या दिवशी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या झाडाला स्पर्श करू शकता आणि विशेष म्हणजे लाभ देखील मिळवू शकता. 13 ऑगस्टच्या श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी जर तुम्ही या झाडाखाली तुपाचा दिवा लावला आणि त्याच्या मुळामध्ये थोडेसे सिंदूर लावले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. पण मला तुमची प्रार्थना हवी आहे. हीच प्रार्थना आहे, हे पारिजातक वृक्ष तू देवीचे रूप आहेस. कृपया आमच्या सर्व समस्या सोडवा. लक्ष्मी आमच्या घरात राहते. पितृदोष, ग्रहदोष, लक्ष्मी दोष संपला आहे. कृपया आमच्या जीवनात समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव करा. जर तुमच्या घरात पैशांचा ओघ कमी होत असेल आणि पैसा व्यर्थ खर्च होत असेल तर तुम्ही पारिजातकाची 5 फुले घेऊन ती व्यवस्थित वाळवू शकता आणि ती फुले वाळलेली पिवळ्या कपड्यात बांधू शकता आणि ती तिजोरीमध्ये ठेवू शकता. हे मंगळवारी किंवा श्रावणाच्या पहिल्या दिवशी करा. यामुळे तुमच्या घराची संपत्ती वाढेल आणि तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. त्यामुळे भक्तांनो, जर तुम्हाला लवकरच श्रीमंत व्हायचे असेल किंवा तुमची काही अपूर्ण इच्छा असेल तर या 3 झाडांबद्दल नमूद केलेले उपाय नक्की करा. विशेषतः जर तुम्ही तिन्ही देवतांचा, तिन्ही झाडांना तुम्ही स्पर्श केला तर तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यामुळे कोणतीही शक्ती तुमच्या मार्गात येऊ शकणार नाही. त्यामुळे मित्रांनो, 13 ऑगस्ट श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी हे उपाय केले पाहिजेत. यामुळे तुमचे आयुष्य बदलू शकते, तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात आणि तुमचे नशीब चमकू शकते. भक्तांनो, आता पुढील वृक्ष सांगण्यापूर्वी आम्ही तुम्हाला विनंती करतो की जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. 13 ऑगस्ट श्रावणाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला ज्या झाडांना स्पर्श करावा लागेल ते आता भक्तांनो, ते झाड आहे पिंपळ वृक्ष. हिंदू धर्मात पिंपळाचे झाड अतिशय पवित्र आणि शुभ मानले जाते. विशेषतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहे. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि नशीब येते. श्रावणाच्या पहिल्या दिवशी एका पिंपळाच्या झाडाखाली बसा आणि ध्यान करा आणि ते स्वच्छ करा. पिंपळाच्या खाली दिवा लावणे आणि पूजा करणे विशेषतः फायदेशीर मानले जाते. शिवलिंगाची पाने अर्पण करता येतात. पिंपळाच्या झाडाखाली 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. दिवा लावून प्रार्थना करा. लक्षात ठेवा की रात्री कधीही पिंपळाच्या झाडाखाली झोपू नये, कारण ते अशुद्ध मानले जाते. भाविक हे आता पुढील देववृक्ष आहेत, ज्यांना तुमच्या श्रावणाच्या पहिल्या दिवशी स्पर्श करावा लागतो. हे एक झाड आहे वटवृक्ष. हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा वृक्ष आहे. विशेषतः महिलांसाठी हा वृक्ष समृद्धी, आनंद आणि आशीर्वादाचे प्रतीक मानला जातो.
वटवृक्षांचा संबंध अनेकदा भगवान शिवांनी पार्वतीच्या संयुक्त पूजेशी जोडला जातो. 13 ऑगस्ट श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी या झाडाजवळ जाऊन त्याची पूजा करणे शुभ मानले जाते. दिवा लावा आणि झाडाखाली प्रार्थना करा. वडाच्या झाडाखाली दिवा लावून आणि वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालून पूजा करणे खूप शुभ आहे. वडाच्या झाडाखाली दिवा लावून मुळाला दूध आणि पाणी अर्पण करून तिथे भगवान शिवाचे ध्यान करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करून पूजा करणे शुभ आहे. वटवृक्षाच्या पूजेदरम्यान त्यांच्या फांद्या आणि खोड देखील सजले पाहिजे, कारण ते वृक्षांचे जीवन आणि समृद्धीचे प्रतीक आहे. वडाच्या झाडाचे पाने हे भगवान शिवाला प्रिय आहेत, त्यामुळे भगवान शिवाला पाणी अर्पण करणे शुभ मानले जाते. 13 ऑगस्ट श्रावणाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला तुमच्या ज्या झाडाला स्पर्श करायचा आहे ते आता भक्त आहेत. ते कडुलिंबाचे झाड आहेत. मित्रांनो, कडुलिंबाचे झाड हे आरोग्य आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. या झाडाचे पाने आणि बिया औषधी कारणांसाठी वापरल्या जातात. ते गुणधर्मांनी समृद्ध आहे आणि शरीर स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त देखील आहे. कडुलिंबाच्या झाडाजवळ आणि त्यांची पूजा करा. शिवलिंगावर कडुलिंबाची पाने अर्पण केल्याने शुभ फळ प्राप्त होते. कडुलिंबाच्या झाडाची साल आणि पाण्याने अंघोळ करणे हे देखील शुद्धता आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते. कडुलिंबाच्या झाडांची पूजा करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. हे मन शांत करण्यास आणि तणाव दूर करण्यास मदत करते. शारीरिक शुद्धीकरणासाठी देखील वापरले जाऊ शकते. तथापि तुम्ही ज्याचे मर्यादित प्रमाण सेवन करत आहात याची खात्री करा. तुम्हाला आता तुमच्या पुढच्या झाडाला तुम्हाला 13 ऑगस्टला श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी स्पर्श करावा लागेल. ते आंब्याचे झाड आहे. आंब्याचे झाड हिंदू धर्मात देखील महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते. श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी आंब्याच्या झाडाची पूजा केल्याने त्या व्यक्तीला आनंद, समृद्धी, ऐश्वर्य, सुख आणि आशीर्वाद मिळतो. आंब्याच्या झाडाजवळ जा आणि त्याची पूजा करा. भगवान शिवाचे ध्यान करा. शिवलिंगाला आंब्याची पाने अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करा. विशेषतः शिवाच्या पूजेत आंब्याच्या झाडाचा वापर करा, कारण हा वृक्ष आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.